आता मी कुणासाठी स्वयंपाक करू? हू डू आय कुक फॉर नाव? म्हणजे आपण जर या एक वाक्याबद्दल विचार केला तर हे खूप हृदयद्रावक आहे. हो, अगदी काळजात घाव घालणारा प्रश्न आहे हा. राईट. एक आई आहे जिला आपल्या मुलाचे आवडीनिवडी सगळे माहिती आहेत. ती रोजच्याप्रमाणे आपल्या स्वयंपाकघरात आहे आणि अचानक तिला बातमी मिळते की जवळच्या दुकानात गेलेला तिचा मुलगा आता या जगात नाहीये. अरे बापरे. आणि त्याचा रिझन खूप साधा असतो या, म्हणजे एक साधा हेल्मेट न घालण्याचा डिसिजन. एक्झॅक्टली. एक सिंगल बॅड डिसिजन आणि एका सेकंडात त्या घराचं संपूर्ण जग कोसळतं. तर आजची ही जी सखोल चर्चा आहे या डीप डाईव्हमध्ये आपण ज्या सोर्स मटेरियलवर फोकस करतोय ते आहे हर घर से एक सैनिक या पुस्तकातलं फक्त प्रकरण 10, चॅप्टर 10. आणि हे चॅप्टर खूप वेगळं आहे, कारण यात कुठेही डेटा नाहीये, ग्राफ्स नाहीत किंवा सरकारी आकडेवारी नाहीयेत. इट हात जोडून केलेली विनंती. म्हणजे त्या विनंतीची कॅचफ्रेज आहे सुरक्षित घरी परता, कम होम सेफ. राईट. तर रस्ते सुरक्षेचा हा जो मुद्दा आहे तो फक्त ट्रॅफिक पोलिसांचा किंवा गव्हर्नमेंटचा नाहीये, पण तो एका आईचा, एका कुटुंबाचा आणि या समाजाचा कसा आहे हे आपण आज डिकोड करणार आहोत. म्हणजे कसं आहे ना, हा जो इमोशनल अप्रोच आहे ना, तोच या चॅप्टरचा कोर आहे. कारण आपण अनेकदा रस्ते सुरक्षेकडे एक प्युअरली लीगल किंवा एक सिस्टमिक प्रॉब्लेम म्हणून बघतो. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे असं वाटतं आपल्याला. एक्झॅक्टली. आपल्याला वाटतं की रस्ते खराब आहेत, पॉटहोल आहेत, म्हणून अपघात होतात. पण जेव्हा लेखक या चॅप्टरमध्ये ती सगळी डेटा आणि आकडेवारी बाजूला ठेवतो आणि थेट कुटुंबाच्या भावनेला साथ घालतो ना, तेव्हा आपल्याला एका वेगळ्याच वास्तवाची जाणीव होते. म्हणजे लॉज आणि रूल्स पलीकडची जाणीव. हो, कारण तिथे कायदे आणि नियम संपत असतात आणि आपली स्वतःची जी व्हॅल्यू सिस्टम आहे, आपले जे डेली चॉईसेस आहेत ते सुरू होतात. तो प्रसंग वाचताना खरंच अंगावर काटा येतो, कारण तो मुलगा अगदी ओळखीच्या रस्त्यावरून खूप जवळच्या अंतरावर गेलेला असतो. आय हिअर दॅट. पण लेट्स बी रिअल फॉर अ सेकंड. आपण थोडं प्रॅक्टिकली विचार करूया. जर कोणी फक्त गल्लीच्या नक्यापर्यंत दुधाची पिशवी आणायला किंवा मेडिकलमध्ये जात असेल आणि गाडीचा स्पीड जेमतेम 10 किंवा 15 किलोमीटर पर आवर असेल, तर तिथे खरूच हेल्मेटची शक्ती करणं किंवा स्वतःला पूर्ण पॅक करून घेणं हे थोडं पॅरानॉइड किंवा ओव्हरकिल नाही वाटत का? हा जो आपला नेहमीचा विचार आहे ना, की जस्ट अ शॉर्ट ट्रिप आहे, म्हणजे जवळच जातोय, हाच तर सर्वात मोठा ट्रॅप आहे. वेट, ट्रॅप कसा काय? कारण इथे आपल्याला ह्युमन सायकॉलॉजी आणि सायन्स या दोन्ही गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत. सायकॉलॉजीमध्ये या एक फेनॉमिनलला ऑप्टिमिझम बायस म्हणतात. ऑप्टिमिझम बायस म्हणजे काय नक्की? म्हणजे जेव्हा आपण आपल्या घराच्या आजूबाजूला असतो, ज्या रस्त्यांवर आपण रोज फिरतो, तिथे आपला मेंदू एक खोटा सेफ्टी सिग्नल देतो. आपल्याला वाटतं की इथे मला सगळं माहीत आहे, त्यामुळे मला काही होणार नाही. आय सी. म्हणजे फॅमिलियर टेरिटरीमध्ये आपण गार्ड डाऊन करतो. अगदी बरोबर. आपल्या शरीरातील स्ट्रेस लेवल्स आणि अलर्टनेस एकदम ड्रॉप होतो. पण प्रॉब्लेम हा आहे की रस्त्याला तुमची ओळख नसते. खरे, रस्त्याला माहीत नसतं की आपण दुधाची पिशवी आणायला चाललोय की डायरेक्ट ऑफिसला. एक्झॅक्टली. तिथे फक्त आणि फक्त फिजिक्स काम करतं. आणि फिजिक्सचा विचार केला तर अपघात हा अपघातच असतो. गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटी आणि मास हे काही गुगल मॅप्स बघून काम करत नाहीत. बापरे. म्हणजे फॅमिलियर रस्ता असल्यामुळे आपण केअरलेस होतो, पण फिजिकल रियालिटी सेमच आहे. हो. जेव्हा तुमची गाडी 15 किलोमीटर स्पीडवर अचानक थांबते किंवा घासरते, तेव्हा न्यूटन्सच्या लॉ ऑफ इनर्शियानुसार तुमचं शरीर त्याच स्पीडने पुढे जात राहतं. राईट. म्हणजे गाडी थांबली तरी बॉडी मोशनमध्येच आहे. एक्झॅक्टली. आणि जेव्हा डोकं थेट कडक डांबरी रस्त्यावर आदळतं, तेव्हा कवटीला जो इम्पॅक्ट बसतो तो जीव घेण्या ठरू शकतो. इवन ॲट 15 किलोमीटर्स पर आवर. हो, कारण आपला मेंदू कवटीच्या आत एका लिक्विडमध्ये म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये तरंगत असतो. रस्त्यावर डोकं आदळल्यावर कवटी थांबते, पण आतला मेंदू त्याच स्पीडने कवटीवर आतून आदळतो. अरे बापरे. म्हणजे इंटरनल ब्लीडिंग. येस, त्याला साध्या भाषेत इंटरनल ब्लीडिंग किंवा ब्रेन डॅमेज म्हणतात. म्हणून अंतर 10 मीटर असो किंवा 10 किलोमीटर, उडता स्पीड कमी असो किंवा जास्त, रस्त्यावर पडल्यावर डोक्याला लागणारा मार शॉर्ट डिस्टन्स म्हणून कधीच कमी होत नाही. हे ऐकताना ना मला रियालिटी हिट होतीये की आपण किती हिपोक्रिटिकल वागतो. म्हणजे बघा, सणासुदीला, विशेषतः दिवाळीत, जेव्हा आपण दारात किंवा अंगणात पंती लावतो, तेव्हा तो छोटासा दिवा वाऱ्याने विझू नये म्हणून आपण किती काळजी घेतो, दोन्ही हातांची अडोशी करतो. हो, किती प्रोटेक्ट करतो आपण त्याला. अगदी. पण रस्त्यावर गाडी चालताना स्वतःच्या जीवाचा जो दिवा आहे तो मात्र आपण वाऱ्यावर अगदी बेफिकीरपणे सोडून देतो.
खूपच सुंदर आणि समर्पक विचार आहे हा. आपण निर्जीव वस्तूंची अगदी मोबाईलच्या स्क्रीनची सुद्धा कव्हर लावून जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या प्राणांची घेत नाही. खरंय, स्क्रीन गार्ड तुटला तर नवीन येतो, पण डोका तुटला तर काहीच करता येत नाही. एक्झॅक्टली. कारण आपल्याला तो जस्ट दिस वन्स वाला जो ॲटिट्यूड आहे ना, तो आतून पोखरत असतो. पण इथे खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो की हे असे इररिस्पॉन्सिबल डिसिजन्स घेण्याची सवय किंवा हा ॲटिट्यूड नक्की कुठून लागतो? राईट, आपण काय अचानक एक दिवस उठून हे शिकत नाही. नाही, अगदी नाही. रस्ते सुरक्षेची पहिली शाळा ही काही ड्रायव्हिंग स्कूल नसते. ती शाळा असते आपल्या स्वतःचं घर. घर म्हणजे पेरेंट्स किंवा फॅमिली. हो, आणि त्या शाळेतला जो क्लासरूम असतो ना, तो म्हणजे गाडीची मागची सीट. लेखकाने या प्रकरणात हे अतिशय स्पष्टपणे मांडलं आहे की लहान मुलं मागच्या सीटवर बसून सगळे डिटेल्स टिपतत असतात. म्हणजे बॅकसीट ड्रायव्हिंग सारखा नाही, हं. पण बॅकसीट ऑब्झर्वेशन. एक्झॅक्टली. लहान मुलांचा मेंदू हा एका स्पंजसारखा असतो. तो आजूबाजूच्या गोष्टी ॲब्झॉर्ब करत असतो. त्यांचे डोळे सतत सुरू असलेल्या कॅमेरासारखे काम करतात. ती तर आहेच. कसं आहे ना, आपण आपल्या घरात बघतो लहान मुलांवर वारणभात कसा कलवून खायचा किंवा पाहुणे आल्यावर कसा वागायचा यासाठी काही मॅन्युअल किंवा गाईडबुक वाचत नाहीत. नाही, ते डायरेक्ट कॉपी करतात. हो, ते आई-वडिलांना बघतात आणि त्यांच्या कृतीतून शिकतात. म्हणजे ॲज अ होस्ट मी पण माझ्या मुलांमध्ये हे ऑब्झर्व्ह केलंय की ते ॲक्शन्स पिकअप करतात, वर्ड्स नाही. बरोबर. आणि सायकोलॉजीमध्ये या कॉन्सेप्टना ऑब्झर्वेशनल लर्निंग किंवा मिरर न्यूरॉन्सचा प्रभाव म्हणतात. जेव्हा गाडी चालवणारी मोठी व्यक्ती, मग ते वडील असोत किंवा आई, जर ते सीट बेल्ट लावत नाहीत किंवा गाडी चालताना एक हात सोडून फोनवर बोलत असतात किंवा छोटासा सिग्नल तोडत असतात. सिग्नल तोडणे, तेव्हा ती मुलं ते सगळं नॉर्मल मानत असतात. त्यांना असं वाटतं की माझे आई-वडील हे करतायत म्हणजे हे ॲब्सोल्युटली बरोबर आहे. म्हणजे नियम हे फक्त सोयीनुसार पाळायचे असतात हे त्यांच्या मेंदूत कोरलं जातं. अगदी बरोबर. हे संस्कार शब्दातनं नाही तर कृतीतून मुलांच्या मेंदूत कायमचे फिक्स होतात. पण मी विचारू का, मुलं खरंच इतक्या बारकाईने ट्रॅफिकच्या नियमांकडे लक्ष देतात का? म्हणजे त्यांना काय समजणार की समोर रेड सिग्नल होता आणि आपण गाडी पुढे काढली? ते तर मागे बसून त्यांच्या खेळण्यात किंवा बाहेरच्या गाड्या बघण्यात मग्न असतात ना. बघा, मुलांना ट्रॅफिकच्या कायद्यांची किंवा कलमांची नक्कीच माहिती नसते, पण त्यांना ॲटिट्यूड अचूक समजतो. ॲटिट्यूड येस. म्हणजे पेरेंट्सचा वाइब. येस. त्यांना हे समजतं की आपले आई-वडील या पर्टिक्युलर वातावरणात कसे वागतात. त्यांचा तो रिलॅक्स्ड किंवा केअरलेस ॲटिट्यूड आहे, तो मुलं अचूक टिपत असतात. वयवर्ष 14च्या आत मुलांच्या सवयी आणि जनिवा पक्क्या होत असतात. ओ वाव, म्हणजे 14 इयर्सच्या आतच सगळं प्रोग्रामिंग होतं. हो, जर एखाद्या 8 वर्षाच्या मुलाने बघितला की त्याचे वडील गाडी पार्क होण्याच्या आधीच सीट बेल्ट काढतात, तर तो मुलगा मोठा झाल्यावर तोच पॅटर्न फॉलो करणार आहे. राईट, तो पण तेच करणार, कारण त्याने तेच बघितलंय. म्हणूनच लेखकाने एक अतिशय सुंदर आणि प्रॅक्टिकल उपाय या चॅप्टरमध्ये सुचवला आहे. घराबाहेर पडताना सुरक्षित घरी परता हे वाक्य घरातल्या रोजच्या संवादाचा भाग व्हायला हवा. म्हणजे फक्त एक कम्युनिकेशन हॅबिट बदलायची आहे. हो, विचार करा, जर एका लहान मुलाने आपल्या वडिलांना किंवा आईला दारातच विचारला की तुमचा हेल्मेट कुठे आहे, मला संध्याकाळी तुमची घरी वाट पाहायची आहे, तर जगातला कोणताही माणूस ते हेल्मेट घातल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकू शकणार नाही. अरे बापरे, हे खूपच पॉवरफुल आहे. म्हणजे पोलिसांच्या 100 चालनांपेक्षा किंवा त्या फाईनपेक्षा एका लहान मुलाचा तो निरागस प्रश्न जास्त इफेक्टिव्ह ठरतो. एक्झॅक्टली, कारण तिथे थेट इमोशनल कनेक्शन असतं. दॅट मिमिकिंग बिहेवियर इन किड्स इज टेरिफाईंग. जेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की ही मुलं एक दिवस मोठी होणार आहेत आणि त्यांच्या हातात स्मार्टफोन्स येणार आहेत. ते खूपच डेंजरस फेज असते. हो, कारण लहानपणी ते मागच्या सीटवर बसून आई वडिलांना कॉपी करत असतात. पण जसजशी मुलं मोठी होतात, विशेषतः टीनेजमध्ये जातात, तेव्हा ते फक्त पालकांकडे बघून शिकत नाहीत. त्यांच्या हातात मोबाईल येतो आणि ते सोशल मीडिया रील्सवरचे हायपर एक्झॅजरेटेड स्टंट्स कॉपी करायला लागतात. इथे लेखकाने तरुणाईबद्दल नक्की काय मांडणी केली आहे या चॅप्टर 10 मध्ये? तरुणाईच्या बाबतीत हा मुद्दा खूपच क्रिटिकल होतो. जेव्हा मुलं मोठी होतात ना, तेव्हा त्यांच्या मेंदूचा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतो, जो धोक्याची जाणीव आणि लॉजिकल थिंकिंग कंट्रोल करतो, तो पूर्णपणे डेव्हलप झालेला नसतो. ओके, म्हणजे लॉजिक सेंटर अजून मॅच्युअर नाहीये. बरोबर. पण त्याचवेळी त्यांचा ॲमिगडाला जो आहे तो खूप ॲक्टिव्ह असतो. आणि हा ॲमिगडाला थ्रिल आणि इमोशनसाठी जबाबदार असतो. म्हणजे थ्रिल सीकिंग ॲट इट्स पीक. येस.
त्यामुळे घराबाहेरच्या जगाकडे आणि विशेषतः या मोबाईल स्क्रीन्सकडे ते खूप वेगाने आकर्षित होतात. सोशल मीडिया किंवा सिनेमाचे स्टंट्स बघून त्यांना तो थ्रिल हवा असतो. पण सर्वात मोठी अडचण अशी आहे की ते स्क्रीनवरचं जग आणि वास्तवातला रस्ता यात फरक करू शकत नाहीत. त्यांना वाटतं की जे स्क्रीनवर दिसतंय ते आपण डायरेक्ट रस्त्यावर परफॉर्म करू शकतो. अगदी तसंच. त्यांना वाटतं की हे खूप कूल आहे. म्हणजे बघा, दहावी हंडीच्या वेळी आपण बघतो जेव्हा 7वा किंवा 8वा थर लागतो तेव्हा तिथे प्रचंड थरार असतो. हो, सगळीकडे एक एनर्जी असते. राईट. पण त्या थराराच्या खाली मित्रांची एक मजबूत फाली असते, एक प्रकारची सेफ्टी नेट असते. जरी वरून कोणी पडला तरी खाली झेलणारे हात असतात. पण रस्त्यावरच्या वेगात आणि थरारात अशी कोणतीही सेफ्टी नेट नसते. तिथे फक्त कडक डांबर असतो. अचूक उदाहरण आहे हे. दहीहंडीत कम्युनिटी सपोर्ट असतो, पण रस्त्यावर तू एकटा असतोस. सिनेमात जो हिरो दुचाकीवरून वेगात जातो आणि स्टंट करतो, त्याच्यामागे एक पूर्ण सायन्स असतं. म्हणजे सेफ्टी क्रू आणि सगळे एक्सपर्ट्स असतात. हो, तिथे क्रॅश मॅट्स असतात, ॲम्ब्युलन्स रेडी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे रिटेक असतो. जर काही चुकलं तर डायरेक्टर कट म्हणतो आणि तो सीन परत शूट होतो. पण खऱ्या रस्त्यावर रिटेक नसतो. एक्झॅक्टली. खऱ्या रस्त्यावर रिटेक नसतो. तिथे फक्त ग्रॅव्हिटी आणि कायनेटिक एनर्जी असते. एकदा का गाडी घासरली की थेट गेम ओव्हर. थ्रिलची किंवा थराराची एक वेगळी जगा असते, पण रस्त्याला एंटरटेनमेंट समजणं म्हणजे स्वतःच्याच मृत्यूला आमंत्रण देणं आहे. आणि म्हणूनच लेखकाने तरुणांना एक अतिशय प्रॅक्टिकल आवाहन केलं आहे या प्रकरणात. हो. ते काय आवाहन आहे नक्की? लेखक म्हणतात की जर तुमच्या मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कुणी अतिवेगात गाडी चालवतानाचा किंवा डॅशबोर्डवर एक 125चा स्पीड दाखवणारा व्हिडिओ टाकला आणि बाकीचे सगळे त्याला फायर इमोजी किंवा लाईक्स देत असतील, तर तिथे थांबून विचार करायला हवा. म्हणजे ते लाईक्स एक प्रकारचे एन्करेजमेंट आहे. हो, सोशल मीडियावर मिळणारे हे जे इन्स्टंट लाईक्स आहेत ना, तो एक प्रकारचा डोपामाइन हिट असतो. अशा वेळी त्या ग्रुपमध्ये एकाने तरी स्पष्ट बोलायला हवा की मित्र, हे कूल नाहीये, हे जीवघेणार आहे. आय अंडरस्टँड द लॉजिक. पण म्हणजे तरुण रक्त आहे, त्यांना तो वेगाचा थरार हवाच असतो. मित्रांच्या ग्रुपमध्ये असा कोणी उपदेश द्यायला गेला तर त्याला भित्रा किंवा बोरिंग किंवा डायरेक्ट काका म्हटलं जातं. हो, मॉक करतात त्याला. राईट. पियर प्रेशर इतका भयानक असतो की कोणीच काही बोलत नाही. म्हणजे चुकीचं दिसतंय तरी गप्पा बसायचा. हे आपण कसं थांबवणार? हे थांबवणं खूप गरजेचं आहे, कारण इथे सायकोलॉजीचा अजून एक रूल अप्लाय होतो, ज्याला बायस्टँडर इफेक्ट म्हणतात. बायस्टँडर इफेक्ट? म्हणजे सगळे फक्त बघत राहतात. हो. जेव्हा कोणीच काही बोलत नाही तेव्हा तो स्टंट करणारा मुलगा समजतो की सगळ्यांचा या स्टंटला पाठिंबा आहे. म्हणजे सायलेन्स इज परमिशन. मूकसंमती ती सर्वात घातक असते. अगदी बरोबर. पण जेव्हा ग्रुपमधला एखादा मित्र, ज्याला सगळे मानतात किंवा ज्याचा थोडा वजन आहे ग्रुपमध्ये, तो जेव्हा आवाज उठवतो तेव्हा त्याचा तो एक मेसेज त्या पूर्ण ग्रुपचा नॉर्मलच बदलून टाकतो. म्हणजे एकाने थांबवला की बाकीचे पण मग सपोर्ट करतात. येस. थरार वाईट नाही, पण तो जीव घेणा ठरतो जेव्हा आपण एंटरटेनमेंट आणि रियालिटी यातला फरक विसरतो. तो एक सिंपल मेसेज कदाचित त्या मित्राचा जीव वाचवू शकतो. खरंय. आणि हाच विचार आपल्याला या चॅप्टरच्या एका अतिशय महत्वाच्या कॉन्सेप्टकडे घेऊन जातो. तो म्हणजे द ट्रू मीनिंग ऑफ इन्फ्लुएन्स. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. आजकाल आपण इन्फ्लुएन्सर हा शब्द इतक्या वेळा ऐकतो की त्याचा मूळ अर्थच हरवला आहे. आपल्याला वाटतं की ज्याचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर तोच इन्फ्लुएन्सर आहे. पण लेखकाने या शब्दाची व्याख्याच मुळापासून बदलून टाकली आहे. हो, लेखकाने इथे प्रभावाची किंवा इन्फ्लुएन्सची विभागणी 2 पातळ्यांवर केली आहे. एक म्हणजे जे खरे सेलिब्रिटी आहेत, मोठे स्टार्स, खेळाडू किंवा कलाकार. आणि दुसरी म्हणजे आपण सगळे सामान्य लोक. ओके, म्हणजे मॅक्रो आणि मायक्रो इन्फ्लुएन्स. एक्झॅक्टली. सेलिब्रिटींच्या बाबतीत विचार करा. एखादा मोठा स्टार ज्याला लाखो तरुण फॉलो करतात, ज्याची हेअरस्टाईल किंवा कपडे मुलं डायरेक्ट कॉपी करतात. हो, डायरेक्ट ट्रेंड सेट होतो त्यामुळे. सरच्या 100 जाहिरातींपेक्षा किंवा कोट्यावधी रुपये खर्च करून केलेल्या कॅम्पेनपेक्षा कितीतरी जास्त होईल. हे 100% खरं आहे. पण त्याहूनही मला तो दुसरा जो भाग आहे तो जास्त महत्त्वाचा वाटतो. तो म्हणजे आपला स्वतःचा प्रभाव. सामान्य माणसाला अनेकदा वाटतं की मी कोण आहे, माझ्या कुणावर काय प्रभाव पडणार. आपल्याला वाटतं की आपल्या बोलण्याने काय जग बदलणार आहे. एक्झॅक्टली.
पण हा विचार लेखकाच्या मते पूर्णपणे चुकीचा आहे. ॲब्सोल्युटली. कारण प्रभाव हा फक्त फॉलोअर्सच्या संख्येवर नसतो, तो विश्वासावर अवलंबून असतो. सायकोलॉजीमध्ये या कन्सेप्टला प्रॉक्झिमिटी अँड ट्रस्ट म्हणतात. प्रॉक्झिमिटी म्हणजे जवळीक. हो, जे लोक तुमच्या जवळ आहेत त्यांच्यावर तुमचा सर्वाधिक प्रभाव असतो. तुमच्या 5 मित्रांचा जो क्लोज्ड ग्रुप आहे तिथे तुमचा प्रभाव असतो. तुमच्या घरात तुमच्या मुलांवर, तुमच्या सहकाऱ्यांवर तुमचा इन्फ्लुएन्स असतो. म्हणजे बघा, आपल्या गावात कीर्तनकार असतात. लोक त्यांच्यात एवढ्या तल्लीन होऊन का ऐकतात? कारण ते कीर्तनकार त्यांच्यातलेच एक असतात. ते लोकांच्या भाषेत बोलतात आणि त्यांच्यावर लोकांचा अढळ विश्वास असतो. अगदी बरोबर. आपण सर्वजण आपल्या घराचे किंवा मित्रमंडळीचे आणि ऑफिसचे असेच कीर्तनकार आहोत. अरे वा, किती छान पॉइंट आहे हा. हा प्रभाव रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसतो. जेव्हा तुम्ही गाडीत बसल्यावर सर्वात आधी एक्सप्लिसिटली स्वतःचा सीट बेल्ट लावता, तेव्हा काहीही न बोलता बाजूला बसलेल्या व्यक्तीलाही तो सीट बेल्ट लावावासा वाटतो. म्हणजे ते एक सायलेंट नज आहे. हो, हा एक सायलेंट इन्फ्लुएन्स आहे. किंवा विचार करा, पार्टी संपल्यानंतर तुमच्या एखाद्या मित्राने खूप मद्यपान केला असेल आणि तो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गाडीची चावी मागत असेल. जो की खूप कॉमन सिनारिओ आहे. व्हेरी कॉमन. तिथे तुम्ही ठामपणे उभं राहून त्याला सांगता की तू आज गाडी चालवणार नाहीस, मी तुला कॅब करून देतो. हा तुमचा इन्फ्लुएन्स आहे. पण तिथे तो मित्र ऐकेलच याची काय खात्री? आणि समजा मी माझ्या एका मित्राला अडवला, पण बाहेर रस्त्यावर हजारो लोक दारू पिऊन किंवा नियम मोडून गाडी चालवत आहेत, मग माझ्या या एका छोट्याशा कृतीचं एवढं काय महत्त्व? म्हणजे ते एकदम ड्रॉप इन द ओशन सारखं वाटतं ना. आपल्याला वाटतं की हा एक ड्रॉप आहे, पण हाच तो ड्रॉप आहे जो लाट निर्माण करतो. लाट कशी काय? कारण तुम्ही फक्त एका मित्राला थांबवत नाही आहात, तुम्ही एका पूर्ण कुटुंबाला वाचवत आहात. तो एक मित्र जो सुरक्षित घरी पोहोचतो, तो एका कुटुंबाचा मुलगा आहे, कोणास तरी नवरा आहे, कोणास तरी बाप आहे. राईट. म्हणजे त्याची फुल लिनिएज आहे त्याच्या पाठीमागे. एक्झॅक्टली. जर तो त्या रात्री घरी पोहोचला नाही, तर त्याच्या पूर्ण कुटुंबाची पुढची पिढी उद्ध्वस्त होऊ शकते. रस्ते सुरक्षेची ही जी क्रांती आहे, ती रस्त्यावरून किंवा ट्रॅफिक पोलिसांच्या कॅबिनमधून नाही, तर एका घरातून सुरू होते. खरंय. म्हणजे सिस्टेमिक प्रॉब्लेम असला तरी सोल्युशन खूप इंडिव्हिज्युअल आहे. हो, जेव्हा हजारो घरांमध्ये असे छोटे पण ठाम बदल होतील, तेव्हाच बाहेरचा रस्ता खऱ्या अर्थाने सुरक्षित होईल. वैयक्तिक जबाबदारी, कुटुंबाची भूमिका, तरुणाईच्या डोपामिनचा खेळ आणि आपला वैयक्तिक प्रभाव, हे सगळं आपण पाहिलं. पण जेव्हा संपूर्ण समाजाला एक वेगळी दिशा द्यायची असते, तेव्हा फक्त इंडिव्हिज्युअल लेव्हलवर बदल पुरेसे नसतात. तिथे सिस्टमची गरज असतेच. हो, तिथे इन्स्टिट्यूशनल ड्युटी म्हणजे संस्थात्मक जबाबदारी खूप मोठी भूमिका बजावते. आणि चॅप्टरच्या शेवटच्या टप्प्यात लेखकाने थेट नेते, सोसायटी आणि आध्यात्मिक गुरूंना साथ घातली आहे. हो, कारण इंडिव्हिज्युअल बदल टिकवून ठेवण्यासाठी एक सिस्टमिक सपोर्टची गरज असतेच. लेखकाने राजकारणी नेत्यांना एक खूप महत्त्वाची आठवण करून दिली आहे या प्रकरणात. कोणती आठवण? जे नेते निवडणुकांमध्ये मतांसाठी घरोघरी जातात, त्यांना हे समजायला हवं की रस्ते सुरक्षित ठेवणं हाही विकासाचाच एक अविभाज्य भाग आहे. अच्छा, म्हणजे फक्त गुलगुलीत आणि मोठे रस्ते बांधणं किंवा नवीन फ्लायओव्हर उभारणं हा खरा विकास नाही, तर त्या रस्त्यावरून माणूस जिवंत आणि सुरक्षित घरी पोहोचणं हा नक्की विकास आहे. एक्झॅक्टली. आणि याची जबाबदारी नेत्यांवर आहे. याचसोबत लेखकाने कॉर्पोरेट कंपनीज, ट्रेड युनियन्स आणि हाऊसिंग सोसायटी म्हणजे RWA यांच्या भूमिकेवरही भर दिला आहे. मला हा पॉइंट थोडा समजून घ्यायचा आहे. हाऊसिंग सोसायटीचा रस्ते सुरक्षेशी काय संबंध? म्हणजे त्यांचा अधिकार तर फक्त सोसायटीच्या गेटपुरताच असतो ना? तोच तर सर्वात मोठा चेकपॉइंट आहे. चेकपॉइंट म्हणजे कसा? बघा, जर एखाद्या सोसायटीने नियम केला की सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडताना किंवा आत येताना मग तो सोसायटीचा अध्यक्ष असो किंवा सामान्य रहिवासी, प्रत्येकाला हेल्मेट आणि सीट बेल्ट सक्तीचा आहे. आणि जर नियम पाळला नाही तर गेट उघडणार नाही. अरे वा, म्हणजे डायरेक्ट गेटच लॉक. हो, हा एक मायक्रो लेव्हलचा बदल आहे, पण तो एक इन्स्टिट्यूशनल प्रेशर निर्माण करतो, ज्यामुळे सवय लागते. जसं आपल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत असता जर सरपंचांनी एखादा नियम सांगितला किंवा एखादा ठराव पास केला तर पूर्ण गाव तो पाळतो, कारण तो नियम गावातूनच आलेला असतो. किंवा सोसायटीच्या सेक्रेटरीने नोटीस बोर्डवर नोटीस लावली तर नागरिक तिथे लक्ष देतात किंवा ते सिरियस घेतात. बरोबर, हाच तो इन्स्टिट्यूशनल इन्फ्लुएन्स आहे. आणि याच सखालेत एक अतिशय अनपेक्षित पण अत्यंत प्रभावी घटक लेखकाने जोडला आहे. आणि तो म्हणजे स्पिरिच्युअल गुरुज. येस, आध्यात्मिक गुरु.
आय हॅव टू ॲडमिट मला इथे थोडं आश्चर्य वाटलं होतं सोर्स मटेरियल वाचताना. म्हणजे आध्यात्मिक गुरूंनी ट्रॅफिकच्या नियमांवर का बोलावा? का वाटलं तुम्हाला असं? कारण त्यांचा आणि रस्त्याचा काय संबंध? ते तर मोक्ष, शांती, ध्यान, पाप पुण्य यावर बोलत असतात. ट्रॅफिक सिग्नल किंवा हेल्मेट हा स्ट्रिक्टली फिजिकल विषय. मग त्यांच्या प्रवचनात कसा काय बसतो? हाच तर तो बिगर पिक्चर बघण्याचा दृष्टिकोन आहे ना. इथे आपल्याला एक्सटर्नल कंप्लायन्स आणि इंटरनल कंप्लायन्स यातला फरक समजून घ्यावा लागेल. एक्सटर्नल आणि इंटरनल कंप्लायन्स म्हणजे फिअर वर्सेस चॉईस. एक्झॅक्टली. जेव्हा ट्रॅफिक पोलीस फाईन लावतात तेव्हा ती कायद्याची भीती असते. तो एक्सटर्नल फोर्स झाला. पोलीस नसतील किंवा कॅमेरा नसेल तर लोक नियम मोडतातच. पण आध्यात्मिक गुरु मानवी जीवनाचं सर्वोच्च मूल्य शिकवतात. ते अहिंसा आणि करुणा शिकवतात. राईट. तर रस्त्यावर स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव वाचवणं हे सर्वात मोठं आध्यात्मिक कार्य नाही का? अरे हां, म्हणजे लेखक म्हणतोय की सुरक्षेला डायरेक्ट श्रद्धेशी जोडायचं. अगदी तेच. लोक आध्यात्मिक गुरूंच्या शब्दावर अपार श्रद्धा ठेवतात. जर एखाद्या मोठ्या प्रवचनात जिथे लाखो लोक बसले आहेत तिथे त्या गुरूंनी सांगितलं की स्वतःच्या शरीराची काळजी घेणं आणि सुरक्षित गाडी चालवून इतरांचा जीव वाचवणं हे ईश्वराची सेवा करण्यासारखंच आहे. तर तो मेसेज डायरेक्ट लोकांच्या आत्म्याला भिडेल. हो, तो मग नियम राहत नाही, ती एक श्रद्धा बनते. कायद्याची भीती जे काम करू शकत नाही ते काम आतून आलेली श्रद्धा करू शकते. वाव, खूपच डीप कनेक्शन आहे हे. तर आपण आज या एका प्रकरणाच्या निमित्ताने एक पूर्ण सर्कल पाहिला आहे. आपण सुरुवात केली एका आईच्या हृदयद्रावक प्रश्नापासून, आता मी कुणासाठी स्वयंपाक करू? राईट. तिथून आपण शॉर्ट ट्रिपचा ट्रॅप पाहिला. हो, आणि तिथून आपण कुटुंबाची चौकट आणि मुलांचा मेंदू कसा सगळे ऑब्झर्वेशनने शिकत असतो ते पाहिलं. तरुणाईच्या स्क्रीनवरचा थरार आणि खऱ्या रस्त्यावरचा फिजिक्स यातला फरक समजून घेतला. आणि इन्फ्लुएन्सचा खरा अर्थ म्हणजे फॉलोअर्स नाही तर प्रॉक्झिमिटी, हे पण आपण डिकोड केलं. आणि शेवटी इन्स्टिट्यूशनल आणि स्पिरिच्युअल जबाबदारीसुद्धा पाहिली. या सर्व घटकांना जोडणारा एकच धागा आहे या प्रकरण 10 मध्ये, आणि तो म्हणजे मानवी जीवनाचा अनमोल मूल्य. लेखकाने या चॅप्टरमध्ये कोणताही नवीन कायदा सुचवला नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची आकडेवारी देऊन घाबरवण्याचा प्रयत्न केला नाहीये. त्यांची ती जी एक मागणी आहे ना, ती खूप साधी, सरळ पण तितकीच खोल आहे. म्हणजे जर गरज पडली तर लोकांचे पाय धरून विनंती करण्याची लेखकाची तयारी आहे. फक्त एकच अपेक्षा आहे की आपल्यानी सुरक्षित घडी परतावे. येस. नवीन कायद्यांची गरज नाहीये, गरज आहे ती रोज सकाळी घराबाहेर पडताना घेतल्या जाणाऱ्या एका साध्या निर्णयाची. दॅट इज द कोर मेसेज. रस्त्यावरची क्रांती ही मंत्रालयातून किंवा कायद्याच्या पुस्तकातून नाही, तर आपल्या घराच्या उंबरठ्यावरून सुरू होते. अगदी खरं आहे. तर आजची ही सखोल चर्चा थांबवताना एक विचार असा येतो की आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. उद्या सकाळी कोणीतरी गाडी सुरू करण्यापूर्वी फक्त एक छोटासा क्लिक करून सीट बेल्ट लावला किंवा हेल्मेटची स्ट्रॅप फिक्स केली तर कदाचित जगासाठी ती कोणती मोठी क्रांती नसेलही, पण त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी ती नक्कीच सर्वात मोठी क्रांती ठरेल. डेफिनेटली तीच खरी जीवनाची क्रांती आहे. पुढच्या वेळी जेव्हा घराबाहेर पडण्याची वेळ येते, गाडीची चावी हातात घेतली जाते, तेव्हा नेहमी एक क्षण थांबवून हे आठवायला हवं की घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे. आणि आता मी कोणासाठी स्वयंपाक करू हा प्रश्न कोणत्याही घरात कधीच निर्माण होऊ नये, हीच आजच्या या डीप डाईव्हची फलश्रुती आहे. सुरक्षित प्रवास आणि नेहमी सुरक्षित घरी परता.